त्रिविक्रम काय, त्याचं एक प्रत्येक पाऊल म्हणजे 3 पावलं असतात. त्याची प्रत्येक कृती 3 स्तरावर घडते, 3 प्रकारे घडते, त्रिविध प्रकारे घडते आणि 3 प्रश्नांची उत्तरं तो एका उत्तरातून देतो. त्याच्या एका कृतीमधून तो 3 कार्य साधतो. आणि मुख्य म्हणजे मन, प्राण आणि प्रज्ञा या तिघांना तो एकाच वेळी संचालित करतो. आमच्या 3ही काळांचा संरक्षण करतो. नुसतं वर्तमान काळात नाही, भविष्यकाळामध्ये नाही, म्हणजे भूतकाळामध्ये जाऊन आमचं संरक्षण करतो. आम्ही भूतकाळात करून ठेवली चूक तो दुरुस्त करून घेतो, म्हणून तो भूतकाळामध्ये सुद्धा जाऊ शकतो. हे लक्षात ठेवा. आणि त्याला कुठलाही काळ बाध्य नाही, तो कालातीत आहे. ओम त्रिगुणात्मने त्रिविक्रमाय त्रिवज्रधराय त्रिकालसुखदाय नमः. ओम मनः प्राणः प्रज्ञा ओम तद्गुरुदत्तस्य सौम्यं स्निग्धं गुरुतेजो धीमहि रामे चित्तमयः भवन्तु नः. ओजः अनिरुद्धरामः प्रचोदयात्. ओम इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु.